एक बाबा किंवा एक पॅरेंट्स तुम्ही आम्ही जर असो आणि आपल्यासमोर जर असं कोणतरी व्यक्ती येऊन सांगेल तेव्हा ती काय वेदना असेल ती त्यांनाच माहिती. पण जसं ही गोष्ट ऐकतो धीरेंद्र त्याच्या पायाखालनं जमीन ऑब्व्हियसली निघून जाते, हलते. तो लगेच लागलीच पोलिसांना कॉन्टॅक्ट करतो. ऑलरेडी 2 वर्ष आधीपासून ही केस सुरू असते त्यामुळे पोलीस देखील कॉन्टॅक्टमध्ये असतात, संपर्कमध्ये असतात. त्यामुळे पोलीस लगेच येतात. ते त्या लेडीजचं ऐकून घेतात. ती लेडीज सांगते की बाबा माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालंय, त्यामुळे मी त्याची जी सच्चाई आहे किंवा त्याचं जे खरं रूप आहे ते मी सगळ्यांसमोर आणते. आणि त्यानंच ह्या धीरेंद्र आणि पुष्पाची जी लहान मुलगी आहे किट्टू नावाची, तिला 2 वर्ष आधी रात्री किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर तिला मारून त्याच्याच पलीकडच्या शेतामध्ये पुरलं होतं. तिच्या सांगण्यावरनं, तिच्या जबाबावरनं लगेच तिच्या नवऱ्याला पकडलं जातं. तो लगेच अटकही होतो. त्याचं नाव सुमित असतं. आता हे नाव सुमित लक्षात ठेवा तुम्ही. सुमितला अटक केल्या केल्या एक गोष्ट पडद्याच्या बाहेर येते. ती काय असते तर सुमित जेव्हा कबुली करतो की बाबा हो मीच मारलंय त्या मुलगीला आणि त्याच शेतात मी पुरलंय तिला, सुमित जो असतो तो सुमित तिच्या घरच्यांचा ओळखीचा असतो. आता कसा ओळखीचा असतो त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे.